नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या किसान कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मित्रांनो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की नॅनो युरिया आणि नॅनो DAP खरंच तुमच्या शेतावर म्हणजेच 50 किलोची बॅगची बरोबरी हा नॅनो युरिया किंवा नॅनो DAP करू शकतो का? कारण मी स्वतः माझ्या या 4 एकर गहू पिकामध्ये याची फवारणी करून पाहिली आणि एकीकडे मी 50 किलो DAP आणि युरियाचं मिश्रण करून देखील टाकलं। तर कोणत्याचा रिझल्ट आला आणि कोणत्याचा रिझल्ट चांगला नाही आला, म्हणजे असे देखील म्हणता येईल की रिझल्ट नाही झाला, याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणून व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा। आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी बंधूंनो, तुम्ही पाहू शकता की मी IFFCO नॅनो DAP लिक्विड फर्टिलायझर या कंपनीचा 1 लिटरचा 1139 रुपयामध्ये एक बॉटल मागवली होती आणि ही मला एकूण 8 ते 10 दिवसात घरी डिलिव्हर झाली होती। शेतकरी मित्रांनो, याची मी फवारणी माझ्या गहू पिकावर केली आणि जसे की सांगण्यात आले होते की 45 मिली प्रति 15 लिटरच्या पंपासाठी टाकून मी याची फवारणी केली। आणि शेतकरी मित्रांनो, खरंच याने 50 किलोच्या DAPची किंवा युरियाची बॅगची गरज पूर्ण झाली का? चला पाहूया आता स्क्रीनवर। शेतकरी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की मी ह्या एका ठिकाणी गव्हाच्या पट्ट्यावर नॅनो DAPची फवारणी केली होती आणि तुम्ही पाहू शकता या फवारणीचा रिझल्ट कसा आलेला आहे। आणि दुसरीकडे पाहू शकता जे तुम्हाला लहान दिसतंय तिथे मी नॅनो DAPची फवारणी केली होती प्रति 15 लिटरच्या पंपामध्ये। पहा रिझल्ट तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर। इथे मी नॅनो DAP आणि युरियाची फवारणी केली आहे। आणि आता मी तुम्हाला ज्या ठिकाणी 50 kg प्रति बॅग म्हणजेच आपले जे रेग्युलर रासायनिक खत असतं ते वापरलं आहे, त्याचा रिझल्ट तुम्ही स्क्रीनवर पहा शेतकरी मित्रांनो, हे सर्व एका शेतातील पीक आहे म्हणजे गहू आहे। आणि याचा रिझल्ट आणि त्या दुसऱ्या भागातला रिझल्ट तुम्ही पाहू शकता किती फरक आहे। आणि गव्हाची उंची आणि हिरवळपणा तुम्ही देखील स्क्रीनवर पाहू शकता। शेतकरी मित्रांनो, माझं फक्त एकच म्हणणं आहे की हे नॅनो DAP आणि नॅनो युरिया झाडाची जेवढी अन्नाची गरज आहे, म्हणजे झाडाला जेवढं नायट्रोजन आणि फॉस्फरस लागतं तेवढं ते फवारणीद्वारे झाड घेऊ शकत नाही किंवा ते ॲब्झॉर्ब करू शकत नाही। म्हणजे जेवढं आपण जमिनीतून टाकून जे रासायनिक खत टाकतो तेवढं ते अन्न गरजेनुसार आपल्या जमिनीतून घेत असतं। आणि जर तुम्ही डायरेक्ट पानांवर म्हणजेच फवारणीद्वारे झाडाला कोणतेही अन्नद्रव्य दिलं तर ते पाहिजे तेवढ्या प्रमाणात झाडाला भेटू शकत नाही। शेतकरी मित्रांनो, तुम्ही साध्या भाषेत असं देखील समजू शकता की झाडाचे पानं हे झाडाचं नाक आहे आणि झाडाची मुळं हे झाडाचं तोंड आहे। जेव्हा आपण कोणत्याही पिकाची कीटकनाशकाची किंवा विद्राव्य खताची फवारणी करतो तेव्हा कोणतंही झाड पानावर असलेल्या बारीक छिद्रांद्वारे म्हणजे स्टोमेटाद्वारे ते घेत असतं। आणि जेव्हा झाडाचा स्टोमेटा हा ओपन असतो तेव्हाच कोणतंही झाड विद्राव्य खत किंवा हे नॅनो DAP किंवा युरिया ॲब्झॉर्ब करू शकतं। पण जर तुम्ही कोणतंही रासायनिक खत सरळ फवारणीद्वारे न देता सरळ जर जमिनीत टाकून दिले तर ते झाडाला जास्त फायदेशीर ठरते। शेतकरी मित्रांनो, हे आपली जुनी पद्धत आहे तीच चांगली आहे हे नॅनो DAP आणि नॅनो युरियापेक्षा, कारण हे कमी किमतीमध्ये आहे पण याचा रिझल्ट जसा पाहिजे तसा भेटत नाही। तुम्ही स्वतः देखील तुमच्या शेतावर याचा प्रयोग करू शकता आणि याचा रिझल्ट तुम्ही पाहू शकता। तर शेतकरी मित्रांनो, थोडक्यात सांगायचे हे की हे नॅनो युरिया आणि नॅनो DAP फक्त भारतातच आले आहे आणि कोणत्याही इतर देशात अजून हे नॅनो DAP आणि नॅनो युरिया आलेले नाही, म्हणून याचा रिझल्ट पाहिजे तसा भेटत नाही। तर मग मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढंच। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आणि तुम्हाला या व्हिडिओविषयी जर काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारू शकता।